नमस्कार नमस्कार फ्रेंड्स. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 88 आर्टिकल 88 या कलमाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार. या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर कोणत्या कोणत्या तरतुदी या कलम 88 मध्ये आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 88 आर्टिकल 88 हे संसदेच्या कामकाजात मंत्र्यांचे आणि भारताच्या महान्यायवाद्यांचे म्हणजेच अटॉर्नी जनरल यांचे विशेष अधिकार स्पष्ट करते. हे कलम त्यांना कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही तिथे उपस्थित राहण्याची आणि बोलण्याची परवानगी देते. काय आहे तरतूद? मोठ्या तरतूद काय आहे याच्यामध्ये? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 88 हे आर्टिकल 88 हे संसदेच्या कामकाजात मंत्र्यांच्या आणि भारताच्या न्यायवाद्यांचे म्हणजेच अटॉर्नी जनरल यांचे विशेष अधिकार स्पष्ट करते. हे कलम त्यांना कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही तिथे उपस्थित राहण्याची आणि बोलण्याची परवानगी देते. कलमाचं नाव काय आहे? तर कलम 88 सभागृहांच्या संदर्भात मंत्री आणि महान्यायवादी यांचे अधिकार. काय? आर्टिकल 88 राईट्स ऑफ मिनिस्टर अँड अटॉर्नी जनरल ॲज अ रिस्पेक्ट्स हाऊसेस. तर काय? सभागृहांच्या संदर्भात मंत्री आणि महान्यायवादी यांचे अधिकार. कलमाची व्याख्या काय करता येईल? तर प्रत्येक मंत्र्याला आणि भारताच्या महान्यायवाद्याला संसदेच्या कोणत्याही सभागृहांच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीचे नाव त्यांच्याकडे दिले असेल अशा कोणत्याही समितीत बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल. परंतु या कलमाद्वारे त्याला मतदानाचा अधिकार मिळणार नाही. काय तरतूद आहे? तर प्रत्येक मंत्र्याला आणि भारताच्या महान्यायवाद्याला संसदेच्या कोणत्याही सभागृहांच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीचे नाव त्यांच्याकडे दिले असेल अशा कोणत्याही समितीत बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल. परंतु या कलमाद्वारे त्याला मतदानाचा अधिकार मात्र मिळणार नाही. सोप्या शब्दात सहज स्पष्टीकरण करून घेऊया ह्या कलमाचं. तर हे कलम दोन महत्त्वाच्या व्यक्तींना संसदेत विशेष स्थान देते. मंत्री, मिनिस्टर्स. समजा एखादा मंत्री लोकसभेचा सदस्य आहे पण त्याला राज्यसभेत एखाद्या विधेयकावर उत्तर द्यायचं आहे तर तो तिथे जाऊन बोलू शकतो. तसेच जर एखादी व्यक्ती खासदार नसतानाही मंत्री बनली असेल 6 महिन्यांच्या काळासाठी तर त्या व्यक्तीलाही संसदेत बसण्याचा आणि बोलण्याचा अधिकार ह्या कलमाद्वारे दिला जातो. काय म्हटलेलं आहे? तर एखादा जर मंत्री असेल, समजा एखादा मंत्री लोकसभेचा सदस्य आहे पण त्याला राज्यसभेत एखाद्या विधेयकावर म्हणजे बिलावर उत्तर द्यायचं आहे तर तो तिथे जाऊन बोलू शकतो. तसेच जर एखादी व्यक्ती खासदार नसतानाही मंत्री बनली असेल साधारणतः 6 महिन्यांसाठी वगैरे कालावधीसाठी तर त्या व्यक्तीला देखील संसदेत बसण्याचा आणि बोलण्याचा अधिकार हे कलम देते. नंतर आहे महान्यायवादी, अटॉर्नी जनरल. हे संसदेचे सदस्य नसतात तरीही ते दोन्ही सभागृहांच्या कामकाजात बसू शकतात आणि सरकारची कायदेशीर बाजू मांडू शकतात. काय महान्यायवादींबद्दल? तर अटॉर्नी जनरल हे संसदेचे सदस्य नसतात तरीही महान्यायवादी हे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात बसू शकतात आणि सरकारची कायदेशीर बाजू मांडू शकतात. महत्त्वाची अट काय आहे कलमाची? तर हे लोक बोलू शकतात, चर्चेत भाग घेऊ शकतात, पण ज्या सभागृहाचे जे नियमित सदस्य नाहीत तिथे ते मतदान करू शकत नाहीत. काय? फक्त यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. कलम का अस्तित्वात आले? हे संसदीय लोकशाहीत सरकार हे संसदेला उत्तरदायी असते. काय? संसदीय लोकशाहीत सरकार हे संसदेला उत्तरदायी असते. अनेकदा काय होतं तर महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक आणि कायदेशीर माहिती देण्यासाठी महान्यायवाद्यांची गरज पडते. तसेच मंत्र्यांना दोन्ही सभागृहांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. जर त्यांना दुसऱ्या सभागृहात प्रवेश नाकारला असता तर प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असते. ही लवचिकता जपण्यासाठी हे कलम समाविष्ट केलेले आहे. काय हे कलम अस्तित्वात आलं आहे? तर संसदीय लोकशाहीत सरकार हे संसदीय उत्तरदायी असते. अनेकदा काय होतं महत्त्वाच्या विषयांवर तांत्रिक आणि कायदेशीर माहिती देण्यासाठी महान्यायवाद्यांची गरज पडते. तसेच मंत्र्यांना दोन्ही सभागृहांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. जर त्यांना दुसऱ्या सभागृहात प्रवेश नाकारला असता तर प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असते आणि ही लवचिकता जपण्यासाठी हे कलम समाविष्ट केलेलं आहे. हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व काय? प्रशासकीय सुलभता वाढवणे. मंत्र्यांना दोन्ही सभागृहात आपली धोरणे मांडता येतात. कायदेशीर मार्गदर्शन. महान्यायवादी संसदेला कायदेशीर पेच प्रसंगात मदत करू शकतात. उत्तरदायित्व. मंत्री ज्या सभागृहाचे सदस्य नाहीत तिथे त्यांना जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? जर एखाद्या मंत्र्याने किंवा महान्यायवाद्याने सदस्य नसताना मतदान केले तर त्यांचे मत अवैध ठरले जाते.
हे उल्लंघन होतं आणि शिक्षा काय? अशा कृत्यामुळे सभागृहाच्या हक्कांचा भंग बीच ऑफ प्रिव्हिलेज होऊ शकतो, ज्यासाठी सभापती संबंधित व्यक्तीला ताकीद देऊ शकतात किंवा सभागृहातून निलंबित करू शकतात. हे या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता न्यायालयीन प्रकरण काय आहेत? ह्या कलमाबाबत फारसे मोठे वाद झालेले नाही आहेत, परंतु अनेक खटल्यांमध्ये उदाहरणार्थ महान्यायवादींच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की महान्यायवाद्यांना संसदेत खासदारांप्रमाणेच सर्व विशेष अधिकार, प्रिव्हिलेजेस मिळतात. फक्त मतदानाचा अधिकार मात्र मिळत नाही. आता ह्या कलमाच्या संबंधित असलेल्या सांविधानिक कलमे कोणते आहेत आणि इतर कायदे कोणते आहेत? तर कलम 75 मंत्र्यांची नियुक्ती आणि उत्तरदायित्व हे या कलमाच्या संबंधित असलेलं कलम आहे. तसेच कलम 76 भारताच्या महान्यायवादी अटॉर्नी जनरल हे एक कलम ह्या कलमाच्या संबंधित आहे. तसेच कलम 105 संसदेच्या सदस्यांचे आणि त्यांच्या समित्यांचे विशेष अधिकार, प्रिव्हिलेजेस हे एक कलम ह्या कलमाच्या संबंधित असलेले हे 3 कलम आहेत. तर कलमाची समीक्षा काय करता येईल आपल्याला? तर सकारात्मक बाजू काय ह्या कलमाची घेता येईल आपल्याला? हे कलम भारतीय संसदेला अधिक चर्चात्मक, माहितीपूर्ण बनवते. यामुळे कायदेशीर गुंतागुंत त्वरित सोडवता येते. नकारात्मक बाजू काय? टीकाकारांच्या मते यामुळे कार्यकारी मंडळाचा म्हणजे एक्झिक्युटिव्ह मंडळ आहे, कायदे मंडळावर, लेजिस्लेचरवर प्रभाव पडू शकतो. कारण मंत्री सदस्य नसतानाही सभागृहाचे वातावरण प्रभावित करू शकतात. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? तर कलम 88 हे भारतीय संसदेच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असलेले एक व्यवहार्य कलम आहे. हे सुनिश्चित करते की संसदेत होणारी चर्चा ही केवळ राजकीय न राहता तिला कायदेशीर आणि तांत्रिक आधार मिळेल. मतदानावर बंदी घालून हे कलम लोकशाहीच्या मूळ रचनेचे संरक्षण करते. तर आज आपण भारतीय संविधानातील कलम 88 या कलमाचा सविस्तर बारकाईने अभ्यास केलेला आहे. ह्या कलमाच्या तरतुदी समजून घेतलेल्या आहेत. ह्या कलमाचे महत्त्व समजून घेतलेले आहे. ह्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा, उपाय काय असतील हे समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.